अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या एकादशीचा एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। बघा, इंदिरा एकादशी आहे, पितृपक्षातील ही एकादशी असल्याने याचं जे महत्त्व आहे हे महत्त्व अनन्यसाधारण आहे। बघा, आजच्या दिवशी तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी, तुमच्या मुलांच्या वर जे आलेले विघ्न आहेत हे विघ्न टळण्यासाठी, त्यांच्या कुठल्याही ज्या इच्छा असतील ह्या इच्छा पूर्ण होण्यासाठी, शैक्षणिक गोष्टींमध्ये त्यांची प्रगती होण्यासाठी, नोकरीच्या गोष्टींमध्ये त्यांना बढती मिळण्यासाठी किंवा मनासारखी नोकरी मिळण्यासाठी हा एक उपाय प्रत्येक आईला आज आपल्या मुलांसाठी खास करायचा आहे। बघा, जर तुमच्या मुलांवरती कुठलीही बाधा असेल, मुलांना जर कुठल्याही प्रकारचा दोष असेल, जर तुमच्या मुलांना पितृदोष लागला असेल किंवा मुलांवरती कुठलीही इडापिडा असेल, तर या एका उपायाने तुमच्या मुलांवरील प्रत्येक दोषाचं निवारण होईल, तुमच्या मुलांची प्रत्येक दोषातून मुक्तता होईल, त्यांची सुटका होईल आणि त्यांच्या ज्या काही इच्छा असतील या इच्छा पूर्ण होण्यासाठी जे अडथळे सारखे येत आहेत हे अडथळे कुठेतरी दूर होतील। बघा, आज एकादशी आहे। एकादशीच्या दिवशी आपण खरं तर जास्तीत जास्त भगवान श्री विष्णूंची आणि माता लक्ष्मीची आपण सेवा करत असतो, कारण या दिवशी जर तुम्ही भगवान श्री विष्णूंची सेवा केली, माता लक्ष्मीची जर तुम्ही पूजा केली, मनापासून आराधना केली, तर आजच्या दिवसामध्ये तुमच्या ज्या काही अडलेल्या इच्छा असतील ह्या इच्छा पूर्ण होतील। त्याचबरोबर भगवंतांची कृपा जी आहे ती तुमच्यावरती प्राप्त होईल। बघा, एकादशीचं व्रत जेही लोक करतात, अशी मान्यता आहे की एकादशीचं व्रत करणाऱ्या लोकांची अनेक पापांतून मुक्तता होते किंवा जर एखादा गंभीर आजार असेल हा आजार नाहीसा होतो, जर तुमच्या मागे कुठल्याही प्रकारची बाधा असेल ही बाधा नष्ट होते। अशा असंख्य गोष्टी ह्या घडत असतात। त्यामुळे एकादशीचं जे व्रत आहे हे व्रत खूप महत्त्वाचं आहे। बघा, आता जरी तुम्ही एकादशीचं व्रत करत नसाल तरी एकादशीच्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांसाठी, तुमच्यासाठी, तुमच्या घरासाठी काही सेवा किंवा उपाय हे नक्कीच करू शकतात। तर तुम्हाला आज कुठला उपाय करायचा आहे? बघा, आज संध्याकाळी तुळशी मातेच्या जवळ तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तुळस माता ही भगवान श्री विष्णूंची प्रिय सखी आहे। ही जेव्हाही तुम्हाला भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करायचं असतं किंवा जेव्हाही तुम्हाला प्रसन्न करायचं असेल तेव्हा तुम्हाला सगळ्यात पहिले उपाय किंवा सेवा ज्या काही गोष्टी आहेत हे आपल्याला तुळशीसोबतच करायच्या असतात। तुळशीजवळच तुमची इच्छा व्यक्त करायची असते आणि तुळशीसमोर केलेली जी काही इच्छा असेल ही इच्छा भगवंतांपर्यंत म्हणजे भगवान श्री विष्णूंपर्यंत त्वरित पोहोचली जाते। त्यामुळे आजचा जो उपाय आहे हा तुम्हाला तुळशी मातेसमोर करायचा आहे। बघा, एकादशीच्या दिवशी तुळशीचं जे महत्त्व आहे हे खूप मोठं आहे। तुम्हाला काय करायचं आहे? आज संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी 6 नंतर तर 8च्या दरम्यान, म्हणजे संध्याकाळी 6च्या पुढे ते 8च्या आतमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे। बघा, तुळशी मातेच्या समोर तुम्हाला कुठल्या गोष्टी घ्यायच्या आहेत? तुम्हाला एका तांब्यामध्ये किंवा एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे, शुद्ध स्वच्छ पाणी घ्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं दूध, गाईचं जे कच्चं दूध मिळतं हे कच्चं दूध टाका। आता गाईचं नसेलच तर जे तुमच्याकडे दूध असेल ते घ्या, पण ते कच्चं दूध असावं, म्हणजे ते उकळलेलं दूध नसावं। त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे मिश्रण थोडंसं मिक्स करायचं आहे। तुळस मातेला हे अजिबात अर्पण करायचं नाहीये, तर तुळस मातेच्या समोर, आता कुंडी असेल तर कुंडीच्या समोर करा। तुम्ही समजा जमिनीमध्ये तुळस लावलेली आहे अंगणामध्ये, तर त्याच्या थोडंसं पुढे म्हणजे तुळशीच्या समोर, तुळशीला डायरेक्ट नाही त्याच्या समोर तुम्हाला हे जे तीर्थ तुम्ही बनवलेलं आहे हे तिथे तुम्हाला अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुळस मातेच्या समोर एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला 11 लवंग घ्यायचे आहेत, 11 अख्खे फुलवाले लवंग। हे 11ही लवंग तुम्हाला तुपात बुडवून घ्यायचे आहेत, म्हणजे या लवंगांना तुम्हाला तूप लावून घ्यायचं आहे। आणि त्याचबरोबर तुम्हाला लाल पिवळ्या रंगाचा जो कलावा मिळतो, लाल पिवळ्या रंगाचा जो धागा मिळतो तो तुम्हाला घ्यायचा आहे। बघा, हे तीर्थ तुळशीच्या समोर अर्पण केल्यानंतर खरं तर अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर या तुळशीला तुम्हाला जो तुम्ही धागा घेतलेला आहे लाल पिवळ्या रंगाचा, हा धागा बांधायचा आहे। धागा बांधत असताना तुळशीला तुम्हाला 11 गाठणी मारायच्या आहेत। किती? 11 गाठणी। तुळशीला 11 गाठणी मारायच्या आहेत आणि जे 11 लवंग तुम्ही घेतलेले आहेत हे 11 लवंग तुम्ही जे तुपात बुडवून घेतलेलं आहे हा प्रत्येक लवंग तुम्हाला तुळशी मातेच्या बाजूला थोडीशी माती बाजूला करून तुम्हाला तिथे पुरायचं आहे, म्हणजे तुळशीच्या जवळ तुम्हाला प्रत्येक लवंग गाडायचं आहे। एकाच ठिकाणी सगळे गाडले तरी चालतील किंवा तुळशीचा गोळ तुम्ही 11 लवंग गाडले तरीही चालतील, पण हे प्रत्येक लवंग गाडत असताना तुमच्या मनातील इच्छा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, पुन्हा एकदा एक लवंग गाडायचा, तुमच्या मनातील इच्छा
आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. म्हणजे असे 11 लवंग गाडायचे आणि 11 वेळा तुमच्या इच्छा, 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. हे सगळं करून झालं त्यानंतर तुम्हाला तुळशी मातेला मनापासून तुमची जी इच्छा असेल ही इच्छा पुन्हा एकदा व्यक्त करायची आहे आणि 1 वेळा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. एवढंच तुम्हाला करायचं आहे. दिवा जो तुळशीसमोर ठेवलेला आहे, जो तुपाने किंवा तेलाने प्रज्वलित केलेला आहे, हा 1 तास तरी तिथे पेटला पाहिजे, 1 तास तरी प्रज्वलित झाला पाहिजे. किंवा मग अख्खी रात्र जर राहिला तर अतिशय उत्तम. मात्र जर कोणाची तुळस घराच्या बाहेर असेल, आता पावसाचे वगैरे दिवस आहेत त्यामुळे रात्रभर पेटणं शक्य नाही, त्यामुळे 1 तास जरी हा दिवा तिथे प्रज्वलित असला, 1 तास जरी हा दिवा पेटता राहिला तरीही चालेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी द्वादशीच्या दिवशी जो दिवा तुम्ही लावलेला आता मातीची पंटी असेल कुठलाही तो दिवा तिथून उचलायचा आहे, घरात येऊन स्वच्छ घासून पुसून ठेवायचा आहे. त्यानंतर जो कलावा तुम्ही बांधला होता त्याची 1 गाठ तुम्हाला सोडायची आहे. लवंग जे पुरलेले आहेत हे लवंग तुम्हाला तिथेच ठेवायचे, त्यांना कुठल्याही प्रकारचा स्पर्श नाही करायचा. 11 दिवस सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुळशीला पाणी घालायचं आहे दररोज आणि 1 गाठ जी आहे तुळशीला तुम्ही बांधलेली ही तुम्हाला सोडायची आहे. सोडत असताना तुमची पुन्हा एकदा जी काही इच्छा असेल तुमच्या मुलांच्या प्रती, घराच्या प्रती, ही इच्छा तुम्हाला पुन्हा एकदा व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरात यायचं आहे. असं 11 दिवस तुम्हाला 11ही गाठणी सोडायच्या आहेत. शेवटच्या दिवशी 11व्या दिवशी जेव्हा सगळ्या गाठणी सुटतील म्हणजे तो कलावा जो आहे तो पूर्ण सुटेल तेव्हा हा कलावा तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. बघा 11 दिवसांच्या आत तुमच्या मुलांची एखादी इच्छा अपूर्ण असेल तर ती इच्छा पूर्ण झालेली असेल. तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये कुठलंही संकट येणार असेल ते संकट परतून जाईल. कितीही मोठं दुःख असेल किंवा मुलांना असं होतं ना की कुठलाच मार्ग सापडत नाही, काहीच कळत नाही किंवा तुमच्या जीवनामध्ये देखील अशी कुठली एखादी इच्छा असेल, तुम्ही तुमच्या इच्छेसाठी देखील हा उपाय करू शकतात. मुलांसाठी केला तर अतिशय उत्तम किंवा तुम्ही तुमच्या इच्छेसाठीही करू शकतात. कुठलीही इच्छा असेल ती घरासंदर्भातील असेल, नोकरी संदर्भात असेल, कुठलीही इच्छा. जेव्हा शेवटची गाठ असेल 11व्या दिवशी हा कलावा तुम्हाला विसर्जित करायचा आहे. लवंग जे आहे ते तिथेच तुम्हाला ठेवायचं आहे. बघा 11 दिवसांच्या तुम्हाला पूर्ण प्रचिती येऊन जाईल, पूर्ण अनुभव येऊन जाईल. तुमच्या मुलांच्या किंवा तुमच्या इच्छा पूर्ण होतील, तुमची कामे मार्गी लागतील. न झालेली किंवा सतत अडथळे येणारी जी कामं आहेत तीही मार्गी लागलेली असेल. जिथे अपयश येत होतं तिथे यश यायला लागेल. अशा पद्धतीने तुमच्या जीवनामध्ये या एका उपायाने बरेचसे बदल घडायला सुरुवात होईल. बघा एकादशीच्याच दिवशी हा जो उपाय आहे हा तुम्हाला करायचा आहे. त्यामुळे आजची संधी कोणीच सोडू नका. प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी, तुमच्या पतीसाठी किंवा तुमच्या स्वतःसाठी हा उपाय आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.